तमिळनाडूत अभिनेता विजय थलपतीच्या पक्षानं ऐतिहासिक विजय मिळवला। मात्र थलपतीचा शपथविधी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे, कारण आकड्यांमुळे बहुमताचा पेच फसलाय आणि तमिळनाडूचे राज्यपाल थलपतीनं दिलेल्या आकड्यांवर समाधानी नाहीत। पाहूया एक रिपोर्ट। तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विजय थलपतीच्या शपथविधीचा कार्यक्रम लांबण्याची शक्यता आहे, कारण सरकार स्थापनेबद्दल थलपतीनं राज्यपालांना प्रस्ताव दिला। मात्र तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर सरकार स्थापनेसाठी आवश्यक बहुमताबाबत समाधानी नसल्याचं समोर आलंय, त्यामुळे शपथविधी पुढे ढकलला जाण्याचं बोललं जातंय। तमिळनाडूत सरकार स्थापनेसाठी 118 आमदारांची गरज लागते। थलपतीच्या टीव्हीके अर्थात तमिळगाव वेत्री कळघमकडे 108 जागा आहेत। बहुमतासाठी टीव्हीकेला अजून 10 जागांची गरज आहे। स्वतः थलपती 2 जागांवरून जिंकल्यामुळे त्याला एका जागेचा राजीनामा द्यावा लागेल, त्यामुळे टीव्हीकेचा आकडा 107 होईल। काँग्रेसच्या 5 आमदारांनी टीव्हीकेला समर्थन दिल्यामुळे एकूण आकडा 112 वरती गेलाय। मात्र अद्यापही 6 आमदारांची सरकार स्थापनेसाठी गरज लागणार आहे। राज्यपाल राजेंद्र आर्लेकरांनी थलपतीच्या बहुमताच्या पत्राचा स्वीकार केलाय, मात्र बहुमत नसल्यामुळे एकतर विशेष अधिवेशन बोलावून बहुमत सिद्ध करा किंवा इतर सहकाऱ्यांशी चर्चा करून पाठिंब्याचं पत्र द्या, असे 2 पर्याय राज्यपालांनी थलपतीला सुचवलेत। तमिळनाडूत टीव्हीकेला 108, डीएमकेला 59, एडीएमकेला 47, काँग्रेसला 5, पीएमके म्हणजेच पट्टाली मक्कल कच्ची पक्षाला 4, आययूएमएल म्हणजेच इंडियन युनियन मुस्लिम लीगला 2 आणि डाव्यांना 2 जागा मिळाल्यात। काँग्रेस वगळता तमिळनाडूतले इतर छोटे पक्ष हे डीएमकेचे मित्रपक्ष आहेत, त्यामुळे त्यांचा पर्याय टीव्हीकेसाठी जवळपास नसण्यातच जमा आहे। त्यामुळे एआयडीएमकेच्या पाठिंब्यासाठी थलपतीला प्रयत्न करावे लागणार आहेत। टीव्हीकेतले काही नेते यापूर्वी एआयएडीएमकेमध्ये होते, त्यापैकीच काही नेते पाठिंब्यासाठी एआयएडीएमकेच्या चर्चा करतायत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।